हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 6 ऑक्टोबर. आपल्या नवरात्रीची सुरुवाती झालेली आहे. आज आहे नवरात्रीचा 4था दिवस. तुम्ही बोलाल ताई 3 दिवस कुठे होत्या? थोडी तब्येत खराब होती, आवाज खराब झालेला होता. आता तरी ठीक आहे. आधी तर लिटरली असा भयंकर होता, त्यामुळे मी काही ब्लॉग केला नाही. पण आज आपण जाणार आहोत, आपल्या नवरात्रीची सुरुवात करणार आहोत वरालदेवी माताच्या दर्शनापासून. आपली कामत घरची आई वरालदेवी आई, आज तिचं दर्शन करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी कुठेतरी घेऊन जाणार आहे. तर ते बघूया आपण कुठे जायचं आहे. तर मग चला, माझ्या जोडीला नवरात्रीची सुरुवात करा आणि दांडियाही खेळा. सो माझी तयारी झालेली आहे. आज मी ऑरेंज कलरची साडी घातली आहे. बघतच असाल कशी ऑरेंज ऑरेंज झालेली आहे, कारण की आज ऑरेंज डे आहे. ऍक्च्युली मला ना साडी शोधायलाच बराच वेळ लागलेला आहे. का? कारण की मी ना ऍक्च्युली जेव्हा पण कपाट साफ करते ना, मला हा प्रश्न पडतो, हे राम माझ्याकडे किती साड्या आहेत. आणि जेव्हा साडी घालायला जाते ना, तेव्हा असं वाटतं, हे राम माझ्याकडे साड्याच नाहीयेत. म्हणजे माझ्यासारखा बऱ्याच बायकांचा तो प्रश्न असेल. जाऊ दे, त्याचं तर काही उत्तरच नाहीये म्हणा. तर माझी तयारी झालेली आहे. आपण आता चाललो आहे वरालदेवी मातेच्या दर्शनासाठी. तर चला मग जाऊया. तीन कलर आहे. पिंका कोणता घेऊ कलर? आणि ओटी पण आई वरालदेवी मातेचे दर्शन झालेले आहे. सुरुवात ही आई वरालदेवी मातेच्या दर्शनापासून केलेली आहे. आईची ओटी भरून झालेली आहे. आज ऍक्च्युली ऑरेंज कलर असल्यामुळे इथे ऑरेंज कलरच्या फुलांनी सजवलेला आहे. म्हणजे हे ना रोज जो कलर असतो ना, त्या कलरच्या फुलांनी सजवतात. खूप छान दिसतं आईचं मंदिर हे. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर चला तुझ्या
हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमत निवार सुमति के संगी। कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा। जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। आमदार रुपेश म्हात्रे दादा यांच्या येथील अशोकनगर मधील नवरात्री गरबा उत्सवाला मंडळाला भेट द्यायला आलो होतो। गरबा बघा किती छान आहे, किती मोठा आहे आणि किती मुलं मुली छान डान्स करतात, म्हणजे किती उत्साह आहे त्यांच्यामध्ये बघून आपल्याही अगदी नाचण्याची इच्छा होते। पण खरोखर खूप छान डान्स करतात आहे आणि नवरात्र उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात होते। आपण आता सध्या इथं भिवंडीतील अशोकनगर इथे आलेलो होतो, तर आपण अजून दुसरीकडे जाऊया। मी तुम्हाला घेऊन चलते, अजून कुठे मोठे गरबे होतात ते दाखवते। तर चला